आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तुझे कपडे आणि थोडं सामान भरलं आहे. किती दिवस लागतील कोणास ठाऊक. काळजी घ्या. ये उर्वशी, अगं तुला तुला देवाना अक्कल दिली आहे का ती बी खोटी लटकून ठेवलीस तू? का आता मी काय केलं? सगळं काय करून सवरून वर्ण मला विचारतेस काय केलं ते? हा, सकाळी काय म्हणली होतीस तू? ह्या अक्षराला आता आजारपणातनं कायमची झोपी होती मी, तिला उठूच देत नाही. आणि आता हे त्या वैद्य म्हातारीचा पत्ता तू का दिलास? ह्याला काय अर्थ आहे? देऊ दे की मग, त्याला काय होतं? नाही 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 नाही, काय होत नाही. ती त्या म्हातारीच्या औषधानं बरी होईल आणि मग आपल्या डोसक्यावर नागिनीसारखा हेटोळा घालून बसल. असं काय बी होणार नाही. तुला इतके खात्री कशी काय? पावसाळ्याच्या ऋतूत कडाक्याची थंडी आणि कावळ्याच्या घरट्यात कोकळीची अंडी. ही उर्वशी अशीच समजसनी चकवा देत असते. खात्री असल्याशिवाय एक पाऊल बी पुढे टाकत नाही. उर्वशी, कवा कवा आहे का नाही तुझं मला काय बी कळत नाही. वय कळत असतं ना ताजपातूर काय काय मिळवलं असतं. उर्वशी, माझ्या संग वाद घालू नकोस तू. सुरुवात कोणी केली आहे? मग वागतेस कशी तू? हा, तुला तिचा पत्ता द्यायची काय गरज होती? अहो दिला तर काही बिघडत नाहीये. घरच्यांचा समध्यांचा माझ्यावरचा विश्वास वाढल आणि मी त्यात काही काळबेर केलं ना तर कुणाला कळणार बी नाही. अगं पण त्या म्हातारीच्या औषधाचा गुण आला आणि ती अक्षरा बरी झाली तर? नाही म्हणजे तशी जर ती बरी नाही झाली तर चांदीच आहे आपली. बरं अहो नाहीच होणार ती बरी. तुम्ही इथं बसा बरं आणि फळ खा. या बसा इथं, घ्या ती खुर्ची. बोल. फल खाओ पेड़ मत गिनो. त्या सुंदरला औषध तर मिळणार नाहीच. त्याची हिते मध्ये लुडबुडू नको ना म्हणून त्याला लांब पाठवलंय. म्हणजे आता मला सांगा राधानगरी इथनं किती लांब आहे? हा, तिथून पुढे तो दाजीपूरच्या जंगलात जाणार. तिथून पुढे तो फैजवाडा नावाचं गाव शोधणार. अहो त्या गावात जायला डोंगरातनं जायला लागते. रस्ता निसरडा असतोय, घसरडा असतोय. आणि मी ऐकलंय त्या जंगलामध्ये गवई फिरत असतात रातभर. आता मला सांगा एवढी समधी अग्निदिव्य पार करून सुंदर आपल्या लाडक्या बायकोसाठी औषध घेऊन येईल असं वाटतंय का तुम्हाला? तरी बी मला असं वाटतंय उर्वशी, तरी बी ज्या म्हातारीकडे मी त्यासनी पाठवलंय ना ती म्हातारी फक्त वैद्य नाही तर कैदासीन आहे. कैदासीन पुढात येणाऱ्याला फाडून खात्या. सुंदर तर आता चांगलाच फसणार आहे. आपण हिथं राहून समध्यांचा विश्वास मिळवायचा आणि सत्ता बी. आता अक्षरा ढगात जाणार हे नक्की. ओ
ओ दादा, ओ हडळीची बहीण आहे ती. तुम्ही शाना असशील ना तर नाच करू नका तिचा. आल्या पावली परत जा. भीक नको पण कुत्रा अशी म्हणायची पाळी येईल तुमच्यावर. काय बी होऊ दे दादा, मी इथनं ते औषध घेतल्या बिगर जाणारच नाही बघा. अहो तिकडं माझ्या बायकोचा जीव धोक्यात आहे, मग म्या कशाला माझ्या जीवाची पर्वा करू. लय जीव आटवायला लागलाय सर. हे बघा, तुम्ही आणि तुमचं नशीब, पण जरा जपून. जरा जपून. आता कुणी बघायच्या आधी मी इथनं सटकतो. द्वारका मावशी, ओ द्वारका मावशी, द्वारका मावशी. ए बारक्या, हेच नाव आहे ना? येडाय का तू? आता तर सांगितलं. हे तुला जेवढं विचारलं ना तेवढंच सांग की इथं माझ्या लक्षात आधीच काय राहत नाही आहे. वय वय तेच नाव आहे. अरे मग दार का उघडत नाही कोण? हा तो माणूस म्हणला ना आता का हाडळीची बहीण आहे, सहजासहजी हातात सापडणार नाही. ते काय बी असू दे, आपण समजू सोसू. द्वारका मावशी, ओ द्वारका मावशी. अहो हाय का घरात कोण? द्वारका मावशी. द्वारका मावशी, ओ द्वारका मावशी. द्वारका मावशी, ओ द्वारका मावशी. द्वारका मावशी, द्वारका मावशी. मर्याईनं गाठलं तुम्हाला. माझ्याच पाचोळ्या पाय देताय वय रे. अहो नाही नाही, आम्ही चोर नाही बघा. मार चोर नाही. मग चोरी करताना मधाच्या पोळ्यात हात घातला की अशीच गत होती या बघ. खरं सांग, काय चोराय आला होता? सांग, काय चोरी करायला आला होता? अहो नाही नाही, खरं सांगालोय आम्ही चोर नाही. विश्वास ठेवा आमच्यावर. ए खोट बोलू नको. माझ्या तावडीत जो गावला त्याला कैलासाचा रस्ता दावला. खरं बोल. अहो आम्ही खरंच सांगालोय, आम्ही खोटं नाही सांगत आहे. आम्ही चोर नाही बघा. आम्ही ते औषध न्यायला आलोय. औषध? कसलं औषध? ते